देशभरातील स्पर्धा परीक्षा पेपर फुटीच्या घटनांविरोधात विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी पेपर फुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसंच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। आंदोलनानंतर माणगाव तहसीलदारांना निवेदनही सादर केले असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आलाय। देशामध्ये लोकशाहीचा खून होतोय। विद्यार्थ्यांवर होणारा अन्यायासाठी पूनम वांगचुक सारखे शास्त्रज्ञ आज जे बसले होते ते लोकशाही पद्धतीनं उपोषण करायला बसले होते आणि त्यांना दडपशाही करून ज्या पद्धतीने सरकारने उचलून नेलं आहे आणि आज ज्या पद्धतीने युवकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे यांच्यापेक्षा इंग्रज नक्की चांगले होते असं म्हणण्याची आज वेळ आलेली आहे। पुन्हा एकदा नव्या आझादीची लढाई हे युवक करताना आपल्याला दिसत आहेत आणि ती गरज आहे, म्हणून म्हणावं वाटतं इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। आज रोजी असणारा बीजेपीचा सरकार हे विद्यार्थ्यांचे पेपर फोडतंय, मंदिरं फोडतंय, पक्ष फोडतंय, खासदार फोडतंय, आमदार फोडतंय, म्हणून ह्या सरकारला फोडण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून करता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही आज जिल्ह्याभरामध्ये राज्यभरामध्ये ह्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे। जर तुम्ही आज एका शास्त्रज्ञाला उचलून नेत असाल, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणार असाल तर आम्ही तो लाठीचार्ज सहन करण्यासाठी पुढे आलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये उत्तर या बीजेपी सरकारला द्यावं लागेल, नाहीतर हे बीजेपीचं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये खाली उतरवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशी आमची भूमिका आहे।